नमो नमः छात्राः। यथा यूयं सर्वे जानीथ वयं सर्वे प्रतिपदं संस्कृतम् इति पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः। प्रतिपदं संस्कृतम् इति एतस्मिन् पाठे संस्कृतस्य के उपयोगाः कुत्र कुत्र सन्ति वयं पश्यामः। पश्यन्तु अत्र विमानतलस्य प्रतीक्षालयः अत्र अस्ति। अत्र केचन जनाः सन्ति, तेषु मध्ये संवादः अत्र अस्ति। काचित् महोदया संस्कृतसूक्तिसङ्ग्रह इति पुस्तकम् अपठत्। तदा महोदयः तां किं पृच्छति वयं पश्यामः। महोदयः वदति, सुभाषित संग्रहं दृष्ट्वा सः पृच्छति, भवती संस्कृतशिक्षिका अस्ति वा? तदा महोदया वदति, सा संस्कृतशिक्षिका नास्ति, किन्तु संस्कृतस्य सम्बन्धं कीदृशं सा कथयति। पश्यन्तु, महोदयायाः अत्र वाक्यम् अस्ति, पृष्ठक्रमाङ्क 86 अस्ति। तत्र वयं पश्यामः। पश्यन्तु, अहं व्यवस्थापनप्रशिक्षिकारूपेण कार्यं करोमि। व्यवस्थापनप्रशिक्षिकारूपेण कार्यं करोमि। मया अवगतं यद् रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति। एषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्त्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि। अनेन काव्यमाध्यमेन विषयप्रवेशः सुगमः भवति। एषा पद्धतिः मया स्वीकृता, जनैरपि अभिमता। अतः मया पुनरेकवारं संस्कृतभाषायाः संस्कृतकाव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धं। बघा, शिकलेलं कधी वाया जात नाही असं आपले मोठे लोक सांगत आलेले आहेत। कुठे ना कुठे आपण शिकलेलं कशा ना कशा पद्धतीने उपयोगी पडतं। आता हे संस्कृत खरं तर या महोदयांनी आधी शिकलेले आणि आता त्या संस्कृतशी कसा संबंध येतो त्या स्पष्ट करताना सांगतात बघा। सा किं करोति व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यं करोमि। किं कथयति सा? व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण। आता प्रशिक्षक म्हणजे शिक्षक, टीचर, येते लक्षात। परंतु मग त्या कुठे आहेत टीचर? तर व्यवस्थापन प्रशिक्षिका आहेत त्या। म्हणजे काय? तर मॅनेजमेंट, येते लक्षात। मॅनेजमेंटमध्ये त्या तिथे टीचर म्हणून काम करतात आणि तिथे त्यांना संस्कृतची गरज कशी पडली पुढे काय सांगतात पहा। सगळीकडे कर्मणी रचा आहे बघा। मया अवगतम म्हणजे मला हे समजलं, येते लक्षात। काय समजलं? तर अवगतम म्हणजे समजले। काय समजलं? तर रामायण, महाभारत, किरातार्जुनीय, रघुवंश इत्यादीमध्ये जे बहवः श्लोकाः सन्ति, बहवः जे अनेक श्लोक आहेत। येषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि, की ज्याच्यामध्ये व्यवस्थापनशास्त्राचे मूळ तत्व, त्याचे जे काही रूल्स आहेत, त्याचे जे काही मूलतत्व आहेत ते दृष्टांतसहित म्हणजे उदाहरणासहित, दृष्टांत म्हणजे उदाहरण, दृष्टांतसहितानि निर्दिष्टानि, उदाहरणासहित ते दिलेले आहेत हे त्यांनी ते सांगितले। येते लक्षात? म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा। या ज्या महोदया आहेत या आहेत व्यवस्थापन क्षेत्रामध्ये, मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करतात, येते लक्षात। आणि तिथं शिकवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे आहे आपले काय म्हणूयात आपण त्याला, महाकाव्य रामायण, महाभारत किंवा कालिदासाने रचलेलं किरातार्जुनीय, रघुवंश या सगळ्या ग्रंथांमध्ये जे वेगवेगळे श्लोक आहेत या श्लोकांचा उपयोग उदाहरणं देताना केला जातोय। आणि उदाहरणं कसली? तर व्यवस्थापन शास्त्राची जी काही वेगवेगळी मूलतत्व त्यांना शिकवायचे आहेत, वेगवेगळे जे त्यांना रूल्स शिकवायचे ते शिकवण्यासाठी म्हणून उदाहरणं द्यायला त्यांना त्याचा उपयोग होतोय। म्हणजे बघा तुम्ही, अनेन काव्यमाध्यमेन विषयप्रवेशः सुगमः भवति। सुगम
सुगम म्हणजे इथं अर्थ दिलाय बघा, सुगम म्हणजे सहज. यामुळं विषय प्रवेश सहज होतो. विषय प्रवेश सहज होतो म्हणजे काय, तुम्हाला लक्षात आलं का, की इंट्रोडक्शन करणं, त्या विषयामध्ये शिरणं, त्या विषयाचं स्पष्ट करणं हे अतिशय सहज शक्य होतं. सुगमः विरुद्धार्थी शब्द दुर्गम. दुर्गम शब्द माहिती असेल, एखादा प्रदेश दुर्गम असतो, किल्ला दुर्गम असतो. सुगम त्याच्या विरुद्ध आहे. सुगम म्हणजे सहज शक्य. म्हणजे उदाहरणातनं विद्यार्थ्यांना कळतं ना, त्यामुळे ते उदाहरणं दिले असता विषय प्रवेश, तो विषय समजावणं सोपं जातंय. म्हणजे बघा किती जुनी उदाहरणं मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये उपयोगी पडतात. एषा पद्धती ही मया स्वीकृता जनैरपी अभिमता. आणि मग बघा, तुम्ही शिकवत असताना शिक्षक असे वेगवेगळे प्रयोग करत असतात, वेगवेगळी उदाहरणं देत असतात. जेव्हा या महोदयांनी ह्या मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये इतक्या जुन्या ग्रंथांचा उदाहरणं देताना उपयोग केला, तर बघा त्यांनी काय सांगितलं, एषा पद्धती मया स्वीकृता. कर्मणी रचना आहे पहा, मया स्वीकृता, माझ्याकडनं स्वीकारली गेली. आपण मराठीमध्ये म्हणतो मी स्वीकारली. ही पद्धती मी स्वीकारली. मया कर्त्याची तृतीया, स्वीकृता त प्रत्यय बघा. ही पद्धती मी स्वीकारली. आणि जनैरपी, संधी लक्षात आला का तुमच्या? संधी काय आहे त्याचा? जनैही अधिक अपि. जनैही अधिक अपि, विसर्गाचा र झालाय. आणि ही पद्धती जनैही अभिमता. अभिमता म्हणजे मान्य केली, लोकांनी सुद्धा ती मान्य केली, म्हणजे लोकांना आवडली, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचं शिकवणं आवडलं. शिक्षकांचं शिकवणं विद्यार्थ्यांना आवडतं, रुचतं, पटतं, समजतं. उदाहरणाद्वारे जेव्हा ते स्पष्ट करतात तेव्हा येते लक्षात. त्यामुळे त्यांनी जेव्हा ही पद्धत स्वीकारली तर त्यांच्या लक्षात आलं की अरेच्या हे लोकांना सुद्धा आवडतंय. अतः मया पुनरेकवारं संस्कृत भाषाया संस्कृत काव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धम. आणि मग जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा शिक्षकांना अभ्यास करणं तर गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? ते उदाहरणं देताना त्यांचा स्वतःचा अभ्यास असेल तरच लक्षात येणार आहे, तरच ते देऊ शकणार आहेत. आणि म्हणून या महोदयांनी काय केलं, पुनरेकवारं. परा संधी लक्षात येतोय का? पुनः अधिक, बघा मनात आला का? पुनः अधिक एकवारं. मया पुनः एकवारं म्हणजे मी पुन्हा एकदा संस्कृत भाषेच्या संस्कृत काव्यादीनां अध्ययनं, संस्कृत काव्य इत्यादींचा अध्ययनाला सुरुवात केली. म्हणजे जे ही उदाहरणं द्यायची आहेत तर त्यांना अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या संस्कृत काव्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि म्हणून त्यांच्या हातात ते पुस्तक होतं. आलं लक्षात? आता बघा, तुम्हाला एक अभ्यासाला म्हणून मी एक वाच्य परिवर्तनाचं उदाहरण दिलंय. मया संस्कृत भाषायाः अध्ययनं प्रारब्धम. आता हा दिलेला प्रयोग कोणता आहे ते ओळखायचं आणि मग राहिलेल्या प्रयोगामध्ये त्याचं परिवर्तन करायचं. बघा, करा, प्रयत्न करा. काही अडलं तर आपण डिस्कशनच्या वेळेस विचारतो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच, मी आणून देईलच आणि हे उत्तर पण सांगेल. पण तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही ते सोडून ठेवा. पुढे बघूयात. बघा, महोदयः सः पश्यतु, सः किं वदति, अहो आश्चर्यं, शालायाः अनन्तरं खण्डितं मम संस्कृताध्ययनं, तदपि अधुनैव पुनः आरब्धम. महोदयांचं सुद्धा तसंच झालं पहा. त्यांना आश्चर्य वाटलं. संस्कृतमध्ये, मराठीमध्ये हा शब्दप्रयोग असा वापरला जातो बरं का. अहो आश्चर्यम म्हणजे किती मोठं आश्चर्य, इट्स व्हेरी सरप्रायझिंग. ओके. तर शालायाः अनंतरम खंडितम मम संस्कृत अध्ययनम. संस्कृत अध्ययन म्हणजे संस्कृतचा अभ्यास खंडित झालाय माझा शाळेनंतर. बऱ्याचदा असं होतं, तुम्हाला मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये पण म्हटलं ना, 10वीपर्यंत आपल्या शाळेमध्ये संस्कृत शिकणारे, उत्साहाने शिकणारे विद्यार्थी आहेत. खूप आवडतं त्यांना, मार्क्स छान मिळतात. परंतु आपल्या गावी परत 11वी-12वीला संस्कृत नाही आहे, मग पुढे संस्कृत घेऊ शकत नाही, मग ते तिथंच खंडित होतं. पण ज्याला गोडी आहे तो पुढे सुद्धा काहीतरी करतो. तसंच काहीसं यांचं झालं पहा, की शाळेनंतर संस्कृतचा अभ्यास खंडित झाला होता, संपला होता. तदपि अधुनैव पुनः आरब्धम. तर तो आता मी पुन्हा सुरुवात केला. मी आता इथं अधुनैवला अंडरलाईन केलं, तुमच्या लक्षात मला आणून द्यायचं म्हणून. तुमच्या लक्षात येतोय का बघा संधी तो अधुनैव. काय संधी तो? अधुना अधिक एव. अधुना अधिक एव. आणि अधुनाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? अधुना म्हणजे आता. अधुना म्हणजे आता. समानार्थी शब्द त्याला परत लिहिते मी, थांबा. संप्रती.
काय आहे? संप्रती. संप्रती म्हणजे अधुना, म्हणजे आता. तर आता मी तो पुन्हा सुरुवात केलेली आहे. तर महोदयांना आता उत्सुकता आहे पहा. त्या म्हणतायत पहा, काय म्हणतायत त्या? कथम कथम. कथम म्हणजे कसे. मी मुद्दामून तिथं अर्थ तुम्हाला लिहून दिला पहा. कथ म्हटलं की आपल्याला कथ धातू आठवतो. कथ म्हणजे सांगणे, पण हे धातू नाही आहे, हे अव्यय आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे? कसे. म्हणजे कसं काय तुमचं अध्ययन परत सुरू झालं असं त्या विचारतायत. बघा, महोदयः वदति वस्तुतः अहम वाणिज्य शाखायाः स्नातकः. आता बघा, मी म्हणलं ना, या धड्यामध्ये तुम्हाला संस्कृतचा संबंध वेगवेगळ्या क्षेत्रात कसा आहे ते समजणार आहे. आता हे महोदय काय सांगतात? ते वाणिज्य शाखेचे स्नातक आहेत. आता स्नातक शब्द संस्कृत आहे, मराठीत वापरला जातो. पदवीधर हा एक शब्द मराठीमध्ये वापरला जातो. आणि पदवीधर म्हणजे तुमचं BA, BSc, BCom हे ग्रॅज्युएशन असतं की नाही, ते म्हणजे पदवी, म्हणजेच स्नातक. येतं लक्षात? तर वाणिज्य शाखेचा स्नातक म्हणजे काय? तर BCom. कळते? तर हे जे महोदय आहेत, हे आहेत BCom झालेले. विधी शाखाया पदवी अपि प्राप्ता मया. आणि त्यांनी विधी शाखेची सुद्धा पदवी प्राप्त केली. आता विधी शाखा मराठी शब्द येते, आपल्याला इंग्रजी शब्द माहिती असतात. आता विधी शाखा म्हणजे काय? लॉ. विधी शाखा म्हणजे काय? लॉ म्हणजे वकील. येते लक्षात? तर त्यांनी वकिलीची पदवी प्राप्त केली आहे. वकील झालेले ते विधी शाखेची पदवी प्राप्त केलेली. सांप्रतम बहुराष्ट्रीय संस्थायां विधी विमर्शक रूपेण कार्यम करोमी. सांप्रत म्हणजे आता, संप्रती. आता ते काय करतात? तर बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये, ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतात, त्याच्यामध्ये विधी विमर्शक रूपेण, मी इथं अर्थ दिलाय बघा. विधी विमर्शक म्हणजे कायदेविषयक सल्लागार. तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या संस्था, त्यांचे कामं नीटनेटके चालण्यासाठी कायद्याचा आधार त्यांना नेहमीच घ्यावा लागतो. अशा वेळेस कायद्याचा सल्ला देणारे कायदेविषयक सल्लागार त्यांच्याकडे असतात. तर असा कायदेविषयक सल्लागार म्हणून हे काम करतात. तद अनुसृत्य, संधी लक्षात आला ना, साधा संधी हलंत द. तद अनुसृत्य कौटिल्यम अर्थशास्त्रम याज्ञवल्क्य स्मृतीः आदीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकरं भवेत् इति गुरुभिः उक्तम. आता पहा, या महोदयांना त्यांच्या गुरूंनी काय सांगितलंय? काय सांगितलं? तर असं कायदेविषयक सल्ला देताना त्यांना प्राचीन पुस्तकांचा उपयोग होणार आहे. आणि पुस्तकं कुठली आहेत बघा, तुमच्या लक्षात येते का? कौटिल्यम अर्थशास्त्रम, जुनं चाणक्याचं कौटिल्यम अर्थशास्त्रम. त्यानंतर याज्ञवल्क्य स्मृती, याज्ञवल्क्य ऋषींनी लिहिलेली याज्ञवल्क्य स्मृती. आदीनां ग्रंथानां अध्ययनं सहाय्यकरं भवेत. इत्यादी ग्रंथांचा अभ्यास सहाय्यकरं भवेत. तुम्हाला लक्षात आलं का? भवेत कोणतं रूप येते? कोणता लकार आहे हा भवेत? पहा, मी म्हणलं ना, मात्रा आला तर तो कोणता लकार लक्षात ठेवायला सांगितला तुम्हाला? इत प्रत्यय लागलाय, विधिलिंग लकार. कोणता आहे तो? विधिलिंग लकार. सहाय्यकरं भवेत इति गुरुभिः उक्तम. त्यांच्या गुरूंनी असं सांगितलं की कौटिल्य अर्थशास्त्र, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी ग्रंथांचं अध्ययन जर केलं तर ते सहाय्यकारी ठरेल. इट इज हेल्पफुल फॉर देम. अतः अधुना अहम शास्त्रविषयकानां संस्कृतग्रंथानां अध्ययने यत्नं करोमि. लक्षात येते का? बघा, म्हणून आता हे सुद्धा काय करतायत? शास्त्रविषयकानां संस्कृतग्रंथानां अध्ययनं, म्हणून ते सुद्धा आता अशा शास्त्रविषयक संस्कृत ग्रंथांचा अध्ययनाचा यत्न म्हणजे प्रयत्न ते करतायत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? पहा, असा विचार अजिबातच नाही ना करायचा की आता झालेत BCom, मग LLB झालेत, मग संस्कृतचा काय संबंध? तर संस्कृतचा संबंध कसा आहे? त्याच्यामधला अधिक नॉलेज घेण्यासाठी म्हणून त्यांना अशा या जुन्या ग्रंथांचा, संस्कृत ग्रंथांचा उपयोग करायचा, तर संस्कृत यायला हवं, म्हणून त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. स्यूतात किमपि संस्कृत पुस्तकं दर्शयति. स्यूत नाम बॅग, पिशवी. संस्कृत पुस्तक दाखवतात. तयोः पृष्ठतः केचन युवकाः गोष्ठीषु रताः. बघा, आता तयोः पृष्ठतः, ते दोघं जण गप्पा मारतात ना, हे महोदय आणि महोदया, त्यांच्या पृष्ठतः म्हणजे मागे, माहिती आहे तुम्हाला, ज्याच्या मागे त्याची षष्ठी, म्हणून इथं तयोः षष्ठी आली बघा. तयोः पृष्ठतः, त्या दोघांच्या मागे, केचन युवकाः गोष्ठीषु रताः, तिथं काही युवक होते, काही तरुण होते, ते गोष्ठीषु रताः, ते सगळेजण काय करत होते?
तर गप्पांमध्ये दंग झाले होते. गोष्ठी, गोष्ठी म्हणजे गप्पा, येते लक्षात, एकत्र येणं, मीटिंग. तर त्यामुळं रत म्हणजे रममाण, त प्रत्यय आहे तो, रमरत. गप्पांमध्ये रममाण झालेले होते, गंग झालेले होते. कोण कोण आहेत ते? प्रसादः, समीरः, लीना तथा तनुजा इत्येतानी परस्पर मित्राणी. ते सगळ्यांची नावं सांगितलेत पा. ते सर्वे परस्पर मित्राणी, संधी असते अत्र, इत्येतानी, इति एतानी, इति एतानी मित्राणी, हे सगळे मित्र होते. तेषु अन्यतमः तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयमुपगम्य वदति. तेषु अन्यतमः म्हणजे त्यातील एक जण, हे जे सगळे चौघं होते त्यांच्यापैकी एक जण, ते पुस्तक दृष्ट्वा, पाहून, महोदयम उपगम्य वदती, उपगम्य कोणतं रूप आहे? ल्यबंत, लप प्रत्यय. मूळ धातू अधिक उपसर्ग अधिक मूळ धातू अधिक य, उपगम्य म्हणजे काय? जवळ जाऊन, जवळ जाऊन. ते पुस्तक पाहून त्या महोदयांच्या जवळ जाऊन तो म्हणाला. तुम्हाला ते त्वांताव्यय, लेवंताव्यय, निष्कासय त्यासाठी उदाहरणं येऊ शकतात. ह्याच्यात हे पण आहे, हे पण आहे. तर तिथे जाऊन संस्कृत पुस्तक बघितल्यानंतर त्यांचं पण काहीतरी क्युरिओसिटी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असेल आणि म्हणून त्यांच्यापैकी एक जण त्या दोघांच्या पाशी जाऊन म्हणाला. आता तो काय म्हणाला बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अत्रैव अहम विरमामि, पुनर्मिलामः, शुभम भवतु.